नमस्कार मित्रांनो, आपल्या आयुष्यात प्रत्येकाचं एक स्वप्न असतं, आर्थिक स्थैर्य आणि निवृत्तीपर्यंत भरपूर संपत्ती. परंतु खरेदीच्या चक्रात अडकून आर्थिक नियोजन कुठेतरी आपलं मागेच पडतं. तुम्हाला माहिती आहे का, संपत्ती निर्माण करण्यासाठी गुंतवणुकीचे सोपे प्रभावी मार्ग असतात, जे अवलंबले तर तुम्ही सहज करोडपती बनू शकता. आज आपण जाणून घेणार आहोत J.L. कॉलिन्स यांच्या विचारावर आधारित संपत्तीचा सोपा मार्ग. या पुस्तकातील विचार त्यांनी स्पष्ट केलेले आहे. आर्थिक नियोजन, चक्रवाढ पद्धतीची गुंतवणूक आणि 40 वर्षापर्यंतच्या गुंतवणुकीचे रहस्य तुमचं आर्थिक जीवन कसं बदलू शकतं हे जाणून घ्या. आर्थिक स्थिरतेचे साधे सूत्र: तुम्ही जितके कमावता त्यापेक्षा कमी खर्च करा, उरलेला पैसा गुंतवा आणि कर्ज टाळा. हाच आहे करोडपती बनण्याचा सोपा मार्ग. चला तर मग जाणून घेऊया श्रीमंतीकडे जाणाऱ्या या क्लुप्त्या. आजच्या आपल्या व्हिडिओतील मुद्दे असतील: संपत्तीचा सोपा मार्ग कोणता आहे आणि त्याचा वापर करून निवृत्तीपर्यंत करोडपती कसे बनता येईल, आर्थिक विकृत सवयी कोणत्या आहेत आणि त्या सोडल्यास आर्थिक नियोजन कसे सुधारता येईल, चक्रवाढ पद्धतीची गुंतवणूक कशी कार्य करते आणि तिच्या माध्यमातून संपत्ती कशी वाढवता येते, 40 वर्षाच्या गुंतवणुकीचे रहस्य नेमकं काय आहे आणि ती दीर्घकालीन योजना कशी फायदेशीर ठरू शकते. तुम्ही जितके कमावता त्यापेक्षा कमी खर्च करा, या सूत्राचा तुमच्या आर्थिक स्थिरतेवर कसा परिणाम होऊ शकतो. मित्रांनो, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरुवात करूया लेखकांचे विचार जाणून घ्यायला. प्रत्येकजण निवृत्तीपर्यंत धनवान किंवा करोडपती होणं शक्य आहे. मी कधी एकांतामध्ये विचार करतो. गुंतवणूक आणि संपत्तीची सूत्रे मी नेहमीच लोकांना समजावून सांगण्याच्या खटाटोप करत असतो. तरीही मला आश्चर्य वाटते की हे खरोखरच प्रत्येक व्यक्तीसाठी तो निवृत्तीच्या वयापर्यंत पोहोचताना तो धनवान करोडपती होईल का? आणि आपल्याही मनात हे विचार येतच असतील. नेमका हाच अतिशय उद्वेगजनक प्रश्न काही वर्षापूर्वी माझ्या ब्लॉगवर मला विचारण्यात आला होता. तेव्हापासून तो माझ्या स्मृतीमध्ये फिरत आहे. याचे संक्षिप्त उत्तर म्हणजे होय हेच आहे. प्रत्येक मध्यमवर्गीय वेतन कमावणाऱ्याला करोडपती होऊन निवृत्त होणं शक्य आहे, पण असं विरळच होतं. याचं कारण लोकांच्या आर्थिक विकृत सवयी आणि नियोजन यामध्ये दडलेलं आहे. चक्रवाढ पद्धतीने गुंतवणूक केल्यास तुम्ही दशलक्ष डॉलर्सच्या गुंतवणुकीपर्यंत पोहोचण्यासाठी फारच कमी पैसे लागतात. आपण 40 वर्षामध्ये जर आपण लाभांशामधील डिव्हिडंड 8.7% रक्कम गुंतवणूकपर्यंत केलीत तर सरासरी 11.9% वार्षिक परतावा मिळू शकतो. त्या दराने 1975 मध्ये S&P 500 ह्या कंपन्यांच्या समभागांमध्ये गुंतवणूक केलेल्या केवळ $12,000ची किंमत आज 1 दशलक्ष डॉलर्स पेक्षा जास्त असेल. समजा तुमच्याकडे $12,000 नाहीत, ठीक आहे. जर तुम्ही यावर्षी जर गुंतवणुकीसाठी सुरुवात केली आणि दरमहा $130 किंवा त्यापेक्षा जास्त जर गुंतवले तर तुम्ही पुढील काही वर्षात तुमच्याकडे भरपूर गुंतवणूक म्हणून रक्कम असेल. बघा किती सोपं गणित मी तुमच्यासमोर मांडलेलं आहे. ह्याच मासिक $130च्या गुंतवणुकीमध्ये दरमहा अतिरिक्त $20 वाढवले तर ते $150 किंवा वर्षाला $1,800 होतील. ही गुंतवणूक आपल्याला $11,36,656 पर्यंत पोहोचेल. हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे की कंपाऊंडिंगला वेळ लागतो. कंपाऊंडिंगसाठी आपण अगदी तरुण वयामध्येच कामाला लागणं हे आवश्यक असते. अर्थात $10 लाख गुंतवणुकीचे ध्येय ठेवणे हे तसे अमानवीय वाटल्यासारखे आहे. कदाचित याहूनही चांगली व्याख्या म्हणजे आपण या संपत्तीमधून आपले आर्थिक स्वातंत्र्य मिळवू शकतो का? वेगवेगळ्या ब्लॉगवर तुम्हाला माफक उत्पन्न असलेल्या लोकांच्या अगणित कथा सापडू शकतात. काटकसरीने जगणं आणि समर्पित बचतीच्या माध्यमातून अत्यंत कमी वेळात आर्थिक स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या गुंतवणूक लक्ष्यापर्यंत ते पोहोचलेले आहेत. उदाहरणार्थ अर्ली रिटायरमेंट एक्स्ट्रीमच्या लेखकाने म्हटल्याप्रमाणे जर तुम्ही दरवर्षी 7,000 मध्ये जगू शकलात तर तुम्ही तुमच्या गुंतवणूक लक्ष्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचू शकता. आता ही रक्कम थोडी जास्त असू शकते. लेखकांनी ही जुनी रक्कम सांगितलेली आहे. दुसरीकडे 1995 मध्ये ख्रिसमसच्या काही काळ आधी मी माझ्या एका मित्राबरोबर दुपारचे जेवण घेत होतो. जेवणाबरोबरच आमच्या आर्थिक चर्चा रंगल्या होत्या. तो सांगत होता त्याला नुकताच त्याचा वार्षिक बोनस $8 लाख मिळाला होता. त्याची
जेवण निम्म्यातच थांबले आणि तो अत्यंत उद्विग्न होऊन उठला. तो म्हणाला की इतक्या तुटपुंज्या बोनसमध्ये माझ्या आवश्यक गरजा भागवणे मला कठीण जात आहे. मी जरा अवाकच झालो. इतका मोठा बोनस आणि तरीही माझ्या मित्राच्या गरजांचा आणि तो बोनस कसं काय पुरत नाही म्हणतो हे मला काही समजलं नव्हतं. त्याच्या खर्चाची यादी तो मला ऐकत होता. ती यादी ऐकली तेव्हा मला त्याची चिडचिड होण्यामागचं कारण समजलं. तो दर महिन्याला $1,75,000 जास्त खर्च करत होता. अशा स्थितीमध्ये आर्थिक स्वातंत्र्य गाठणे हे त्याच्यासाठी दिवास्वप्न होतं. पैसा ही मोठी सापेक्ष गोष्ट आहे. सध्या माझ्या पाकिटात अंदाजे $100 आहेत. काही अत्यंत श्रीमंत लोकांसाठी $10,000चे मूल्य अगदी किंमत असेल किंवा कमी असेल. इतरांसाठी त्याहूनही अधिक श्रीमंत म्हणजेच $1,00,000 हे $100 सारखे त्यांना वाटत असतील. काही अति गरीब लोकांचा विचार जर केला तर संपूर्ण आयुष्यामध्ये $100 बघणे कठीण असेल. त्या गरीबाला $1 सुद्धा खूप मौल्यवान वाटत असतील. लक्षात घ्या, आपल्या उत्पन्नाबरोबर आपल्या गरजा ह्या वाढत जातात. त्यापैकी बऱ्याच गरजा ह्या अनावश्यक असतात. फक्त पैसा आहे म्हणून ह्या अनावश्यक गरजा आपण चेन म्हणून उपभोगत असतो. पैसा अनेक गोष्टी खरेदी करू शकतो. हे जरी असले तरी तुमच्या आर्थिक स्वातंत्र्यापेक्षा जास्त महत्त्वाचं असं काहीच नाही. तुम्हाला आर्थिक स्थिरता देणारे एक सोपे सूत्र मी सांगू इच्छितो. ते सूत्र म्हणजे तुम्ही कमवता त्यापेक्षा कमी खर्च करा, अतिरिक्त गुंतवणूक करा, मुख्य म्हणजे कर्ज घेणं टाळा. तुमची जीवनशैली तुमच्या उत्पन्नाशी जुळत नसेल किंवा तुमच्या उत्पन्नापेक्षा तुमचे खर्च अधिक असतील तर तुम्ही तुमच्या आर्थिक स्वातंत्र्याच्या आशा गमावून बसता. आपण एक उदाहरण पाहूया. समजा तुम्ही दरवर्षी $25,000 कमावता आणि तुम्ही ठरवलं की तुम्हाला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हायचं आहे. माझ्या ब्लॉग्समधील काही जीवनशैलीविषयक टिप्स वापरून आपण आपले आयुष्य अशा प्रकारे नियोजित करू इच्छित आहात की जेणेकरून तुमचा वार्षिक खर्च साधारणतः $12,000 येईल. अशा रीतीने तुम्ही तुमचा खर्च तर मर्यादित केला आहे, पण गुंतवणूक योग्य बचतही बाजूला ठेवू शकता. आता आपण काही गणिती आकडेमोड पाहूया. आपण दरवर्षी आपल्या नेटवर्थच्या 4% उत्पन्नावरती जगू शकता. तेव्हा आपण आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र व्हाल असे गृहीत धरले तर आपल्याला 3,12,500 म्हणजेच 3,12,500 गुणिले 4% बरोबर $12,500ची आवश्यकता असेल. प्रत्येक वर्षी आपले $12,500 आम्ही TTSX व्हॅनगार्डच्या टोटल स्टॉक मार्केट इंडेक्स फंडात गुंतवणूक करू आणि गेल्या 40 वर्षात बाजाराचा 11.9% वार्षिक परतावा गृहीत धरला तर आपण 11.5% हे वर्षामध्ये $3,17,175 या गुंतवणूक उद्दिष्टापर्यंत पोहोचाल. आता समजा जमवलेल्या बचतीला हात न लावता तुम्ही तुमचा खर्च दुप्पट म्हणजे $25,000 केला तरी इथून पुढे 10 वर्षामध्ये तुमच्या बचतीचे मूल्य $9,61,946 इतके असेल. या बचतीच्या 4% रक्कम होते $38,478. आता विचार करा, तुम्ही नक्कीच निवृत्ती होऊन निवांत आयुष्य जगू शकता की नाही. मी सांगितलेले हे गणित हे खूप सोपे आणि सुटसुटीत आहे. किती लोक माझ्या ह्या गणिताकडे एक चांगला पर्याय म्हणून पाहतील याबद्दल मला थोडीशी शंकाच आहे. साध्या व सरळ जीवनशैलीचा विसर पडलेले व्यक्तिसमूह माझा हा पर्याय स्वीकारणार नाहीत असे मला वाटते. आम्ही बाजारच्या आमिषाला बळी पडतो आणि कर्ज घेऊन आपल्या गरजांचा आलेख अधिकाधिक विस्तार ठेवतो. त्यासाठीच क्रेडिट कार्डासह अनेक पर्याय उपलब्ध आहेत. लोकांच्या ह्या विचारसरणीमुळेच $25,000च्या उत्पन्नावर $10,00,000ची निव्वळ संपत्ती गाठणे शक्य तरी आहे का? लक्षात घ्या, तुमच्या अमर्याद आणि अनावश्यक गरजाच ह्या तुमच्या संपत्ती निर्मितीच्या मार्गातील अडथळा ठरतात. गरज आणि इच्छा यांच्यातील रेषा नेहमीच पुसट असतात. काही वर्षापूर्वी माझ्या एका मित्राने एक नवीन व्हिडिओ कॅमेरा विकत घेतला होता. तो कॅमेरा उत्कृष्टच होता. तो आपल्या तरुण मुलांच्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाचे चित्रीकरण करत होता. उत्साहाच्या भरात तो म्हणाला, जिम, तुला माहिती आहे का की ह्या ज्या गोष्टी मी जमविल्या आहेत त्यापैकी एकाशिवाय तुझ्या मुलाचे संगोपन नीट करू शकणार नाहीत. आजवरचा मानवी इतिहास पाहिला
तर आपल्याशी लक्षात येईल की ह्यापूर्वी अब्जावधी मुलांचे संगोपन व्हिडिओ टेप व कॅमेरे नसलेल्या जगात झालेले आहे. मी सुद्धा या जगात वाढलेलो आहे. अनावश्यक गरजा असणारे अनेक जण आपल्या अवतीभोवती असतीलच. तुम्हाला जर खरोखरी श्रीमंत व्हायचे असेल तर तुम्हाला तुमच्या गरजा मर्यादित ठेवाव्या लागतील आणि बचतीचे गुंतवणुकीमध्ये रूपांतर करावेच लागेल. सुदैवाने अधिकाधिक शिकून आणि सराव करून आर्थिक यशाच्या वाटेतले हे सगळे अडथळे दूर करता येतील. श्रीमंत माणसे जसा विचार करतात त्याप्रमाणे तुम्ही विचार करू लागलात तर ह्या सगळ्या अडथळ्यांचा वाटेतल्या टप्प्यांप्रमाणे वापर करता येतो. तुमचे बाह्य वर्तन हे तुमच्या मनातील विचार, भावना, विश्वास, कल्पना आणि मूल्य यांच्याशी सुसंगत असते. तुमच्या कृती विविध विषयांवरील घडलेल्या तुमच्या मतांशी, विश्वासांशी सुसंगत असतात. जर तुमच्या बाबतीत असे घडले असेल तर त्यांचा या सगळ्यांवर विश्वास आहे. त्यांच्याप्रमाणेच तुम्हालाही निष्पत्तीचा लाभ होईलच. हार्वर्ड येथील विल्यम जेम्स यांनी असे दाखवून दिले आहे की तुम्हाला आवश्यक असणारी सवय जर तुम्हाला आधीपासूनच नसली तरी ती सवय तुम्हाला आधीपासून आहे. अशा प्रकारे वागा. त्यानुसार केलेली कृती तुमच्या त्या कृतीप्रमाणे निश्चित विश्वास निर्माण करेल. आनंदी, निर्मितीक्षम आणि आर्थिकदृष्ट्या यशस्वी आयुष्य मिळावे यासाठी आवश्यक असलेल्या चांगल्या सवयी यशस्वी लोकांना असतात. आयुष्यातील ध्येय गाठण्यासाठी आवश्यक असलेल्या सवयी तुम्ही स्वतःला लावून घेऊ शकता. आवश्यक ती कौशल्ये शिकून वापरताना दुसऱ्याची गरज ओळखून ती पूर्ण करणे हा श्रीमंत होण्याचा मोठा आणि मुख्य मार्ग आहे. स्टीव्ह सायबोल्ड म्हणतो, तुम्हाला जर पुष्कळ पैसा कमवायचा असेल तर बऱ्याच लोकांच्या भेडसावणाऱ्या एखाद्या मोठ्या प्रश्नाला शोधा आणि तो प्रश्न अगदी वेगळ्याच पद्धतीने सोडवा. इतरांना जे हवे आहे त्यांची त्यांना गरज आहे आणि त्यासाठी ते पैसे द्यायला तयार आहेत. ते त्या लोकांना विकत देणे हाच खऱ्या अर्थी श्रीमंत होण्याचा एकमेव मार्ग आहे. मित्रांनो, आपल्या आयुष्यात आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी गुंतवणूक करणे आणि योग्य नियोजन करणे अत्यंत महत्त्वाचं आहे. J.L. कॉलिन्स यांनी सांगितलेल्या या सोप्या क्लुप्त्या तुम्हाला करोडपती बनवू शकतात. पण त्यासाठी एक गोष्ट आवश्यक आहे, सातत्य आणि संयम. आता तुम्हाला माहिती आहे की संपत्तीची सूत्र किती सोपी आहेत. आर्थिक विकृत सवयी सोडून चक्रवाढ पद्धतीने गुंतवणूक शिकून आणि गुंतवणुकीचे ध्येय ठरवून तुम्ही सहज आर्थिक स्वप्न पूर्ण करू शकता. पैसा ही सापेक्ष गोष्ट आहे. त्याचा योग्य वापर करणे तुमच्या हातात असते. शेवटी लक्षात ठेवा, तुम्ही जितके कमवता त्यापेक्षा कमी खर्च करा. उरलेला पैसा गुंतवा आणि कर्ज टाळा. हाच आहे आर्थिक स्थैर्य आणि निवृत्तीनंतरची श्रीमंती मिळवण्याचा सोपा मार्ग. आता प्रश्न फक्त एकच आहे, तुम्ही या मार्गावर पहिलं पाऊल कधी टाकणार? मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, इतरांना फॉरवर्ड करा आणि नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील व्हिडिओसुद्धा पाहायला विसरू नका. धन्यवाद.